मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। ओम गुरुदेवतोभ्य नमः। कुलदेवताय नमो नमः। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानज्ञं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की भरत सर्व अयोध्या नगरवासीमध्ये शृंगावेरच्या पुराजवळ आले तेव्हा सेवकांनी गुहकाला बातमी दिली की भरत आपली चतुरंग सेना घेऊन येत आहे। गुहकाला वाटले की भरत सैन्य घेऊन राम लक्ष्मणाशी युद्ध करण्यास येत असावा। जर असे नसते तर सैन्य सोबत घेण्याची काय आवश्यकता होती। गुहकाने भील सेनेला आज्ञा दिली की कुणालाही या तीराला येऊ देऊ नका। एका वृद्ध भिलाने गुहकाला सांगितली कदाचित रामचंद्रजींना परत अयोध्या येण्याची विनंती करण्यासाठी भरत येथे येत आहे असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ऐकले। तर आता पुढचा व्हिडिओ। भरताची दृष्टी निर्गुण आहे। वडील बंधूचा सेवक आपल्याला भेटण्यास आला आहे याचा भरताला अति आनंद झाला। भरताची परीक्षा घेण्यासाठी गुहकाने आपल्या सोबत 3 प्रकारची भोजन सामग्री घेतली होती। कंदमुळे, फळे इत्यादी सात्विक आहार होय। मिष्टान्न राजस भोजन असते तर मांस मदिरा तामस भोजन असते। या 3 प्रकारापैकी ज्यावर भरताची दृष्टी प्रथम जाईल तोच मनोभाव भरताचा असेल असे मी समजेन। पण पहा ना, भरताने या 3 प्रकारांपैकी एकावर सुद्धा दृष्टी टाकली नाही, कारण तो निर्गुण होता। माणसाच्या मनाची परीक्षा आहार विहारावरून होत असते। भरताच्या मुखातून सारखा राम नामाचा उच्चार जप चालू होता। गुहकाला आता खात्री पटली की भरत लढण्यासाठी नाही, प्रभू श्री रामाला भेटण्यासाठी जात आहे। राजा गुहकाने भिलांना आज्ञा दिली की अयोध्याच्या जनतेचे उत्तम स्वागत करा। भिलांनी नाना प्रकारचे कंदमुळे फळे आणून त्यांचे स्वागत केले। भरत गंगेला प्रणाम करीत म्हणाला, माते गंगे, मला आज तुला काही मागायचे आहे। जोरी पाणी वर मागू येहू, सिंह रामपद सहज सनेऊ। माझी हीच इच्छा आहे की मला हेच वरदान पाहिजे। मला रामचरणाच्या प्रेमाचे वरदान दे। त्यांची प्रार्थना ऐकून गंगा म्हणाली, भरता तू चिंता करू नकोस, सर्वांचे कल्याण होईल। ज्या अशोक वृक्षाच्या छायेत प्रभू श्री रामचंद्रजींनी आराम केला होता तो वृक्ष गुहकाने भरताला दाखवला। भरताने त्या वृक्षाला प्रणाम केला। श्रीरामाची ती दर्भाची शय्या पाहून भरताचे हृदय भरून आले। माझ्या भाऊजाईला किती कष्ट सहन करावे लागत आहे। कैकई या सर्व कष्टांचे कारण मीच आहे। सर्वांनी रात्रभर तेथे आराम केला। सकाळ झाली। भरत म्हणाला, या ठिकाणापासून राम पुढे पायीच गेले म्हणून मी ही पायीच चालीन। सर्वांचे रथ पुढे घ्या। सर्व रथ पुढे पुढे चालू लागले आणि मग मागे भरत शत्रुघ्न यांनी गुहकराज पायी चालू लागले। भरताची करुणाजनक अवस्था होती आणि तो शत्रुघ्नाच्या खांद्याचा आहार घेऊन हे राम म्हणत पुढे चालू लागला। धन्य ते भरत, वडिलांनी दिलेले राज्य न स्वीकारता वडील भावास समजवण्यासाठी गेला। भरताची भक्ती दास्य भक्ती होती। त्याच्यासारखा भाग्यवान कोण असणार। प्रभू श्री रामचंद्रजींना भरताचे सतत स्मरण असे। जग जपू राम राम जपू जेही। ज्याचे स्मरण स्वयं भगवान करीत असतात त्यांची भक्ती खरी समजावी। जीवाने ईश्वराचे स्मरण करावे तर सामान्य साहजिक गोष्ट आहे, पण स्वतः ईश्वर ज्या जीवाचे स्मरण करतात तो जीव अतिशय धन्य होय। आता आपण पण एवढं भागवत पुराण श्रवण करीत आहोत, ऐकत आहोत, तर भगवंताला आपली सुद्धा स्मरण आहे
की माझं भागवत पुराण कोण कोण इतक्या बारकाईने स्मरण करत आहे, तर भगवंत सुद्धा आपल्या जीवाचे स्मरण अतिशय बारकाईने करत असतील. जीव तर हा सामान्य आहे, साहजिक आहे, पण स्वतः ईश्वर ज्या जीवाचे स्मरण करतात तो धन्य होय, त्यांची भक्ती धन्य होय. चालता चालता आता भरताच्या पायाला फोडे आले, पण वाहनात न बसण्याची त्याची प्रतिज्ञा घेतली होती. सर्व प्रयागराजाला आले. भरताने प्रणाम करीत म्हटले, तीर्थराज, मला तर आणखी काही नको. माझी एकच मागणी आहे. अर्थ न धर्म न काम रुची, गती न चहुहू निर्वाण, जन्म जन्म रती रामपद, यही वरदान न आन. याचा अर्थ असा आहे की लोकांनी भरताला सुचवले की भरद्वाज मुनींच्याही आश्रमात जायला पाहिजे. भरत कैकईला म्हणाला, कैकई, तू माझ्या तोंडाला काळे लावले आहेस. आता माझे तोंड मी संतांना कसे दाखवू? तीर्थाचा असा नियम आहे की जोपर्यंत तीर्थाच्या ठिकाणी संत संगमन घडत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे फळ मिळत नाही. भरद्वाज मुनींच्या आश्रमात आला. भरताला मुनी म्हणाले, शोक करू नको, ही सर्व भगवंताची लीला आहे. तू फार मोठा भाग्यवान आहेस. भगवान रामचंद्र दररोज तुझी आठवण काढतात व म्हणतात की तुझ्यासारखा दुसरा कोणी भाऊ नाही. बंधू प्रेमाचा आदर्श स्थापन करण्यास व श्रीरामाची समजूत घालण्यास आज तू येथे आला आहेस, ही चांगली गोष्ट आहे. सर्व साधनाचे फळ रामदर्शन आहे. साधना करून आम्ही रामदर्शनाचा लाभ तर मिळवला व रामदर्शनाचे फळ तर भरत आहे. आम्ही तुझ्या दर्शनाने कृतार्थ झालो आहे. मी विचार करीत आहे की रामदर्शनाने कोणता लाभ होईल. आता माझ्या लक्षात आले की रामदर्शनाचे फळ भरत दर्शन होय. भरत म्हणाले, सर्व अनर्थांचे व दुःखांचे कारण पण मीच आहे. भरद्वाज ऋषी भरताला म्हणाले, राक्षसाचा वध करण्याच्या हेतूने श्रीरामांनी सर्व लीला रचली आहे, म्हणून तुला शोक करण्याचे कारण नाही. भरद्वाज मुनींनी आणि मादी रुद्धी सिद्धीचे वाहन करून भरत व त्यांच्या सोबत आलेल्या मंडळींचे यथोचित स्वागत केले. रामाच्या दर्शनाला जाणाऱ्यांचे उत्तम प्रकारे स्वागत झाले. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. भरताच्या बंधू प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी भरद्वाज मुनी रात्रीच्या समय तेथे आले. तेव्हा त्यांना तेथे दिसले. भरत दर्भासनावर बसून दृष्टी नासिकाग्र करून सीता रामाचा जप करीत आहे. आणखी सिद्धीने त्याला भोजन व आराम करण्याची विनंती केली, पण भरत म्हणाला, मला राम भेटीनंतरच खरी विश्रांती भेटेल. भरताच्या राम प्रेमाचे वर्णन कोण करू शकतो? वाणीच्या सामर्थ्याने बाहेरची ही बाब आहे. प्रांतकाळी मग भरद्वाज पुन्हा तेथे आले. रात्रभर भरताने शय्येला स्पर्श देखील केला नव्हता आणि राम सीताच्या नावाचा जप रात्रभर करत होता. भरताच्या या कठोर तपस्याने मुनींचे हृदय सुद्धा भरून आले. ते म्हणाले, उद्गारले, भरत दर्शननेच रामदर्शनाचे फळ भेटून गेले. जो कोणी या भरत दर्शनाची कथा पण ऐकेल तर त्याला रामदर्शनाचे फळ मिळेल असे कोणी सांगितले? तपश्चर्या मुनींनी त्यांचे हृदय सुद्धा भरून आले. तर स्वतः त्या मुनींनी सांगितले की मला या भरत दर्शनाने रामदर्शनाचे फळ मिळाले. तर भरताचे हे आख्यान जो ऐकेल सांगेल कोणाला, त्याला रामदर्शनाचे फळ भेटेल. भरतदाजांनी म्हटले, भरताला अनेक सिद्धीच्या प्रलोभाने दाखवली, पण भरत त्याच्यात फसला नाही. ज्याला भगवंताची गोडी लागलेली असते त्याला सांसारिक भोग व रोग समानच वाटत असतात. जोपर्यंत प्रपंचिक माया गोड लागते तोपर्यंत जीवाला भक्तीचा रंग लागत नाही. भोग व भक्ती एकत्र राहू शकत नाही. लोकांना वाटते की भक्ती करणे अतिशय सोपे आहे. जोपर्यंत मन संसारातील कोणत्याही विषयात फसलेले असते तोपर्यंत भक्तीचा रंग जीवाला लागत नाही. सांसारिक सुखाचा मनाने त्याग घडवल्यानंतर भक्ती घडू शकते. काम शब्दात 2 अक्षर आहे. क चा अर्थ आहे सुख व आमचा म्हणजे कच्चे, म्हणून काम म्हणजे कच्चे सुख. काम खरे सुख नव्हे. कामाला हृदयातून बाहेर काढून टाका आणि हृदय सिंहासनावर बसण्यास भगवंताला बोलवा. आपल्या हृदयात जे सिंहासन केलेले आहे, आपला देह हा एक, शरीर काय आहे, हा देह काय आहे, एक घर आहे. या घरात हृदयामध्ये एक देवारा आहे आणि देवाऱ्यामध्ये या सिंहासनावर कोणाला बोलवा? भगवंताला, रामला बोलवा. भगवंताला बोलवला म्हणजे आपल्या जन्माचा उद्धार होईल. आता एक तुम्हाला उदाहरण सांगते. एक शेठजीचा मुलगा होता. एका वेश्येच्या फंदेत फसला होता. शेठजी त्याला काय म्हणाले, जर तू हा कुसंग सोडशील तर तुझे लग्न एखाद्या घरदाज मुलीशी होऊ शकेल. मुलगा म्हणाला, मला प्रथम तशी मुलगी मिळू द्या, मग मी वेश्येला सोडेन. शेठजी म्हणाला, बेटा जरा विचार कर, वेश्येचा संग सोडल्याशिवाय कुलीन घराण्यातील मुलगी कशी मिळू शकेल? आमची अशी स्थिती आहे. आम्ही विषय भोगाचे त्याग करण्याची इच्छा करीत नाही की तसा प्रयत्नही करीत नाही आणि म्हणतो की मला भक्तीने आनंद मिळत नाही. आनंद कसा मिळेल? भोग बाधक नाहीत, भोग सक्ती बाधक आहे. भोग वासनेत फसलेले मन ईश्वरापासून दूर पळू शकते.
भरताचा त्याग श्रेष्ठ आहे. अष्टमहासिद्धी त्यांची सेवा करण्यास तयार आहे, पण तो त्यांच्याकडे ढुकूनही पाहत नाही. वैराग्य वाचून भक्ती व्यर्थ आहे, वैराग्य विना भक्ती अधुरी आहे. तसंच भरताला तर एकच इच्छा होती ना, रामदर्शनाची. मोही लागी लगन हरी दर्शन की. भरत सीता राम वाचून विकल आहे. भोगाचे अनेक पदार्थ समोर आहेत, पण त्यांचे मन त्यांच्याकडे जातच नाही. सर्व भोग वस्तू सहज मिळण्यासारखा असूनही ज्याचे मन त्याच्याकडे वळत नाही, तो खरा वैष्णव भक्त होय. आणि तो खरा भक्त समजावा. जन्म जन्म रती रामपद, यही वरदान न आन. भरत त्रिवेणी गंगेकडे भिक्षा मागत आहे. मला कोणतीही इच्छा नाही, मी मोक्ष मागत आहे. या मोक्ष पण मागत नाही. धर्म अर्थ कामाची ही इच्छा नाही, आता मला फक्त रामदर्शनाची इच्छा आहे. शहाणा माणूस मुक्तीची इच्छा करीत नसतो. जो भक्ती रसात बुडून गेला आहे त्याला मोक्षाचा आनंद तुच्छ वाटतो. वेदांतात सांगतात, आत्मा तर नित्य मुक्तच आहे, त्यांची अधिक मुक्ती कशी होणार आहे. भगवंत मुक्ती तर सहज देतो, पण भक्ती मात्र लवकर देत नाही. आता आपण इतके जण हे पुराण ऐकत आहे, तर भक्ती लवकर मिळत नाही. भक्ती सहज कधीच नाही मिळत. मुक्ती मोक्ष लवकर भेटून जाईल, पण भगवंत मिळणे खूप कठीण आहे. म्हणून भगवंताची भक्ती करणे लवकर आपल्याला देत नाही. तर हे आपलं भाग्य की भगवंताने आपल्याला एवढं म्हणजे विचारपूर्वक आपल्याला चूज केलेलं आहे, निवडलेलं आहे एवढ्या भागवत पुराणासाठी. तर आपण खूप भाग्यवान आहात सर्वजण. साधूंचा समुदाय भरतांचा प्रशंसा करीत असे. आपल्यापेक्षा भरताचे वैराग्य श्रेष्ठ आहे असे त्यांना वाटते. भरत पुढे पुढे चालू लागला. 10व्या दिवशी भरताची रामाशी भेट होणार होती. सूर्यनारायण अस्त चलाला चालला होता. भरत सीताराम सीताराम जप मार्गक्रमण करीत होता. चित्रकूट पर्वत दृष्टिगोचर होते. लोकांनी साष्टांग प्रणाम केले. लोकांनी चित्रकूटाच्या पायथ्याशी आराम केला. इकडे सीतेला स्वप्न पडले की भरत भेटीला येत आहे. त्यांच्यासोबत अयोध्याची प्रजा पण येत आहे असे सीता मातेला स्वप्न पडले. सासूचा वेश पण शोक प्रदर्शक दिसत आहे. रामाने स्वप्नाची हकीकत ऐकली तेव्हा ते म्हणाले, हे स्वप्न तुला अशुभ पडलेलं आहे. कदाचित एखादी दुःखद वार्ता आपल्याला ऐकण्याचा संभव वाटत आहे असे प्रभू श्री रामांनी सीता मातेला सांगितले. सकाळ झाली. भरताने पर्वतावर जाण्याची अनुज्ञा वशिष्ठांना मागितली, पण व्याकुळ होऊन भरताला असे वाटले की माझे काळे तोंड रामाला कसे दाखवू. मला पाहून राम आपले तोंड तर फिरवणार नाहीत ना. नाहीतर ते असे कधीही करणार नाही. ते मला आपलाच मानतील, पण ते सीतावहिनी मला भेटण्याची रामाला मनाई केली तर नाही ना. नाही, त्या पण असे करणार नाही. भरत सीताराम सीताराम जप चालू लागला आणि पुढे चालू लागला. भिलांनी जेव्हा ते पाहिले, धावत धावत रामाकडे आले आणि म्हणाले, कुणी भरत नावाचा राजा आपल्याला भेटीसाठी येत आहे. त्यांच्यासोबत चतुरंग सेना आहे. याच्या कारणाने आमची जनावरे सैरावैरा पडत आहे. राम विचारात पडले. लक्ष्मणाला शंका आली की भेटायलाच यावेचे होते तर सेनासोबत आणण्याची काय गरज होती. तसा तर तो साधू सारखा सरळ स्वभावाचा आहे, पण राज्य प्राप्तीनंतर त्याची मती भ्रष्ट होऊन तो आपला मार्ग निष्कंटक करण्यासाठी येत असावा. सत्ता माणसाला स्वार्थी वांधळा बनवते. लक्ष्मण क्रोधित झाला, पण राम त्याला शांत करीत व समजावित होते. म्हणाले, लक्ष्मणा, भरताला जरी ब्रह्मलोकाचे राज्य मिळाले तरी त्याचा सत्तेचा मद प्रभावित करू शकत नाही. भरतासारखा बंधू मागे झाला नाही आणि पुढे पण होणार नाही कधी. भरतासारखा भाऊ न झाला आहे न पुढे होणार नाही. भरत सीतारामाचा जप करीत येत होता. त्याच्या प्रेमामुळे चित्रकूटाचे दगडही जणू पाझरू लागले होते. भरताने दुरून पाहिले की राम अंगणात उभे आहेत. सीता लक्ष्मण सेवेसाठी उभे आहे. भरत गोंधळला, मी तर पापी आहे, रामासमोर कसा जाऊ. मोठा धीर करून भरत रामाजवळ गेला व त्याने त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. लक्ष्मणाने हे पाहून रामाला म्हटले, भरत आपल्याला प्रणाम करीत आहे. त्याला उठवून रामाने हार्दिक आलिंगन दिले. चित्रकूट पर्वतावर जीव शिवाचे ऐक्य घडले. चित्रकूट पर्वतावर भगवान रामचंद्र सीतेसहित राहत आहे. लक्ष्मण वैराग्य होय, सीता पराभक्ती होय और चित्रकूट चित्त होय. अर्थ हा आहे की भगवान वैराग्य व पराभक्ती सहित चित्तात अंतरात विद्यमान आहे. भरत रूपी अर्थ हा आहे की भगवान वैराग्य व पराभक्ती सहित चित्तात अंतरात विद्यमान आहे. भरत रूपी जीव भेटण्यास गेला आहे व भेटीचे चिंतन किंवा कल्पना देखील पापाचा नाश करणारी आहे. जो ये भरत आणि माता सीता आणि प्रभू श्री रामचंद्रजींच्या भेटीचे हे वर्णन आणि हे आख्यान आणि हे चरित्र जो ऐकेल त्याचे सर्व
पाप जन्माची पातके आत्ताच आणि तत्काल नष्ट होतील. पापांचा नाश करणारी आहे. भगवंताच्या भेटीची इच्छा तीव्र होईल तरच सुख लाभेल. ज्यांनी ज्यांनी ह्या कथा ऐकल्या त्यांना भगवंत नक्कीच लवकर भेटेल. माता भरत, आता माझा भरत दुःखी आहे. या विचाराने रामाच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. दुःख आमच्या कर्माचे फळ होय. कसलेही दुःख हो, देवाला कधी सांगू नका. नेहमी असा विचार करावा की माझ्या सुखासाठी देवाला काय कष्ट देऊ नयेत. नेहमी भगवंताच्या सुखाचा विचार करावा की भगवंताला काय काय आवडतं. भगवान विष्णूला काय आवडतं. भगवान विष्णूला पिवळे कपडे आसन खूप आवडतात. भगवान विष्णूला परिधान करायला पण पिवळे कपडेच आवडतात. भगवान विष्णूला पिवळे झेंडूचे फूल, कमळाचे फूल हे खूप आवडतं. भगवान विष्णूला शंखामध्ये जल भरून त्यांचा अभिषेक करायला खूप आवडतं. भगवान विष्णूला पितांबधारी वेश करायला खूप आवडतं. भगवान विष्णूला गंधरचित अष्टगंधक टिळा खूप आवडतो. भगवान विष्णूंना अंतर खूप आवडते. भगवान विष्णूंना केळ्याचे फळ अर्पण केल्याने खूप ते प्रसन्न होतात. तर असा विचार करावा की आपले भगवंत कशाने आपल्यावर प्रसन्न होतील. तर आपले कष्ट त्यांना सांगत बसू नका. भगवंताला कोणता सुख द्यायचा आपण हा विचार सतत करावा. तेव्हा भगवंत आपल्याला प्रसन्न होतात. आपले दुःख तर काय आपण त्यांना सांगू तर ते आपल्या हृदयातच आहे. तर त्यांना ऑटोमॅटिक आपल्या दुःखाची त्यांना वेदना सहज त्यांना समजून जाईल. म्हणून आपण फक्त भगवंताच्या सुखाचाच विचार करायचा की भगवान शिवशंकराला काय सर्वात जास्त आवडतं. तो भांग, धतुरा, बेल, जल हे भगवान शिवशंकराच्या सर्वात आवडतं आहे. तर जे भगवंताच्या सुखाचा विचार करतो त्याला भगवंत लवकर प्रसन्न होतो. आता भरताबरोबर गुरु वशिष्ठ व माता कैकेयी होती. भरताने सीता मातेला नमस्कार केला तेव्हा सीता मातेने त्याला आशीर्वाद दिला. आता भरताला विश्वास वाटू लागला की माझ्या पापाची सीतारामांनी क्षमा केली आहे. रामचंद्रांनी वसिष्ठांना नमस्कार केला व ते कैकेयीला भेटायला गेले. प्रभू श्रीराम हे आता कैकेयीला भेटायला गेले आणि कैकेयी दुःखाने व पश्चातापाने भयभीत खूप झालेली होती. प्रभू श्रीरामांनी तिला समजावले, माता तू दुःख मानू नकोस, ही तर देवाची लीला होती. त्यांनी सर्व माताची भेट घेतली व सर्वांना धीर दिला. सासूच्या दुःखाने सीता व्याकुळ झालेली होती. सीता माता जी आहे तर त्यांच्यावर जे दुःख कोसळले त्याच्याने ती व्याकुळ झाली. तर सीता मातेची तापसी वेश पाहून कौशल्याचे हृदय अतिशय भरून आले. कौशल्याने राजा दशरथ राजाच्या मृत्यूची वार्ता सांगितली. रामचंद्रजींनी विलाप करू लागले. वडिलांच्या प्रेमळ आठवणीने श्रीरामजी रडू लागले. श्रीरामजींनी वडिलांचे श्राद्ध केले. भरताला चिंता वाटत होती की राम सीता परत येतील की नाही. मी आपल्या तोंडाने यांना म्हणूच कसा. वसिष्ठ भरितांची परीक्षा पाहत होते म्हणून त्यांनी भरताला म्हटले की तू त्यांना विनंती कर. भिलाने अयोध्याचे प्रजेचे स्वागत केले. लोक त्यांना सप्रेम भेट देऊ लागले. तर स्वीकारण्यात श्रीरामाच्या आगमनापूर्वी जर त्यांना काही दिले गेले असते तर त्यांनी स्वीकारले असते. पण प्रभू श्री राम दर्शनाने त्यांच्या वृत्तीत बदल झाला. प्रभू श्री रामाची दृष्टी चमत्कारिक आहे. त्यांच्या दर्शनाने भिलांचे सुद्धा पाप नष्ट झाले. चोरी, हत्या, मारहाण, हिंसा इत्यादी कर्म त्यांनी आता प्रभू श्री रामांच्या दर्शनाने सोडून दिले. जो जो प्रभू श्री रामाचे दर्शन करेल, प्रभू श्री रामांच्या कथा ऐकतील, प्रभू श्री रामांचं नाम आपल्या जिभेवर घेतील, त्यांचे सर्व चोरी, हत्या, मारहाण जे काही पाप चरण आहेत ते सर्व नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. प्रभू श्री राम दर्शनाने चित्रकूटच्या आदिवासी लोकांचे जीवन कितीतरी आता सुधरून गेले होते. असे असूनही जर आमचे जीवन सुधारत नसेल तर यापेक्षा आणखी दुर्भाग्य ते कोणते की आपण आपल्या जीवनाला सुधारू नाही शकत आहे. म्हणजे सर्वात मोठे दुर्भाग्य समजावे. प्रभू राम दर्शनाने स्वभावात बदल घडणे ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हे. त्यांच्या केवळ नाम जपाने स्वभावात बदल घडू शकतो. निस्ता श्रीराम श्रीराम याचा जप करा तरी स्वभावात शांतता प्राप्त होईल तुम्हाला. आणि जर जो जास्त संताप करतो त्याने श्रीराम रक्षा स्तोत्र ऐकावे. घरात जर भांडण चालू असेल तर रामरक्षा स्तोत्र लावून देवावे. तरी पण स्वभावात खूप बदल घडू शकतो. सर्व प्रजानन व्याकुळ झाले होते. श्रीराम अयोध्याला परत आल्या वाचून त्यांना शांती मिळणार नव्हती. ते म्हणू लागले, हे भरत, हे शत्रुघ्न, तुम्ही वनात राहा. आम्ही राम, लक्ष्मण, सीता यांना आपल्या सोबत घेऊन जाणार आहे. भरत म्हणाला, अगदी जे मी बोलणार होतो तेच तुम्ही बोललात. जर रामचंद्रजी अयोध्याला परत जाण्यास तयार असतील तर 14 वर्ष काय, मी जीवनभर आम्ही वनात राहण्यास तयार आहोत. कान न करहु जन्मभरी वासू. कौशल्याने हे ऐकले
आणि वती म्हणाली, ही काय गोष्ट आहे? मला दोघंही सारखेच आहे, मी कुणालाही सोडण्यास तयार नाही. वसिष्ठ लोक मला ब्रह्मनिष्ठ समजतात, पण आज भरताला पाहून मला वाटत होते की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ हे रामा. भरताच्या सुखाचा उपाय दाखव. राम भरत जे म्हणेल ते करण्यास मी तयार आहे. त्याने आपल्या मनात संकोच करू नये, मी त्याला नाराज करणार नाही. भरताला वाटले की वडील बंधूंनी सर्व पापांची मला क्षमा केली आहे, त्यांनी माझे मन कधी दुखवले नाही. भरत म्हणू लागला, मी तर आपला सेवक आहे, आपली आज्ञा शिरोधार्थ आहे. आपल्या राज्याभिषेकाची सर्व तयारी आम्ही करून आलो आहोत. आपल्यालाच राजतिलक लावला जाईल. अयोध्याला परतून आपण सर्वांना सनात करावे. अयोध्याला पोहोचून सनात करावे. राम, लक्ष्मण, सीता यांनी अयोध्याला परत जावे आणि मी शत्रुघ्नाला लक्ष्मणाबरोबर रवाना करून मी एकटाच वनात राहीन. मला सेवेचा लाभ मिळू द्या, किंवा आम्ही तिघेही भाऊ वनात राहू. आपण सीतेसह अयोध्याला परत जा. तेव्हा रामजी म्हणाले, 14 वर्ष तर पाहता पाहता पूर्ण होतील. त्याच वेळी राजा जनकाचा दूतही तेथे आला. सकाळी राजा जनकही तेथे आले, त्यांचे स्वागत केले. पुष्कळशा गोष्टी झाल्या. आपल्या मुलींची तपस्विनीची वेश पाहून जनकाचे हृदय खूप भरून आले. कौसल्या म्हणाली, या भरताला समजवा, तो वनात 14 वर्ष कसा राहू शकेल? त्याला रामाचा विरह सहन होणार नाही, भरताचे समाधान होईल असे काहीतरी तुम्ही उपाय करा. जनक, तसा तर मी ब्रह्मज्ञानी आहे, पण भरताच्या प्रेमापुढे माझी बुद्धी आता कुंठित झाली आहे. मी सीताला आपल्या सोबत घेऊन जाईन. सीते, तू दोन्ही कुलाचा उद्धार केला आहेस, दोन्ही कुलांना पवित्र केले आहेस. सीता म्हणाली, बाबा, माझ्या पतीचा वनवास म्हणजे माझा वनवास नव्हे का? बाबा, मी आपल्या सोबत येऊ शकत नाही. आपण अधिक आग्रह करू नका, आता शेवटची भेट झाली आहे असे सीताने आपल्या वडिलांना सांगितले आहे. प्रभू श्री रामचंद्रजी म्हणाले, भरत, आजपर्यंत मी तुझे मन कधी दुखवले नाही, पण आजची गोष्ट काही निराळी आहे. आपल्या दोघांना आज्ञेचे पालन करायचे. एका आज्ञेचे पालन व मला दुसऱ्या आज्ञेचे पालन तुला. भरत म्हणाला, मी एकटा कसा परत जाऊ? मला काहीतरी आपली आठवण म्हणून द्या. प्रभू श्री रामचंद्रजींनी भरताला आपली आठवण म्हणून आपल्या पायातील खडावा दिला. आपली जोडवी जी आहेत पायातली तर ती दिली. भरताने त्या डोक्यावर घेतल्या. बंधू प्रेमाचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी भरत सीताराम सीताराम जप करीत अयोध्याला परत आला. त्याने प्रभू श्री रामाच्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्या. रामापेक्षाही भरताची तपश्चर्या अधिक होती आणि अधिक श्रेष्ठ आहे. त्याचे प्रेम असे प्रबल आहे की जड पादुकाही जणू सजीव झालेल्या भासल्या. रामाचा विरह झालेले जीवन कसे असावे याचा आदर्श भरताने जगासमोर मांडला आहे. आम्हीही रामवियोगीच आहे. भरतासारखे आमचे जीवन असेल तर प्रभू श्री रामाची प्राप्ती होते. भरताचे जीवन आमच्यासाठी अनुकरणीय आहे. भरत प्रत्येक बाबतीत पादुकापासून आज्ञा मागत असे. एखादा प्रश्न सोडवण्याच्या निमित्ताने कुण्या व्यक्तीशी विचार विनिमय करणे चांगले असते, पण त्यापेक्षाही देवाशी विचार विनिमय करणे फार चांगले असते. व्यक्तीचा सल्ला कदाचित राग द्वेषाने भरलेला असू शकतो, पण भगवंताशी सल्ला मसलत करणे चांगले असते. तुम्हाला एखादा प्रश्न त्रस्त करीत असेल तर तुम्ही भगवंताचा शृंगार भोग आरती करून शांततेने हात जोडून पुढील महामंत्राचा आता जप करावा. हा श्लोक महामंत्र आहे. या मंत्राचा जप करीत भगवंताच्या चरणावर डोके ठेवून झोपून जा, म्हणजे झोप शांत येईल. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेता. याचा अर्थ असा आहे की भगवंत तुम्हाला स्वप्नात मार्गदर्शन करतील. राम शय्येवर झोपत असत तर भरत जमिनीवर झोपत असत. रामचंद्रजींनी चित्रकूट सोडण्याचा निश्चय केला आणि ते अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. अनुसयेने सीतेची मोठी प्रशंसा केली आहे. तेथून सुतक्षणाच्या आश्रमात गेले. सुतक्षणी मुनी अगस्तीचे शिष्य होते. विद्या अभ्यास संपल्यावर त्यांनी अगस्तींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली आहे. अगस्त्य ऋषी म्हणाले, तुझे कल्याण असो. काही मिळण्याच्या आशेने मी विद्या दान केले असे नव्हे. जर कधी शक्य असले तर मला राम दर्शन घडव. सुतीक्षणात आज राम दर्शन घडले. ते श्रीरामांना म्हणाले, चला मी आपल्याला मार्ग दाखवतो. प्रभू श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, सुतीक्षण केवळ मार्ग दाखवण्याच्या उद्देशाने आमच्या बरोबर येत नाही, तर ते आपले प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी येत आहे. सुतक्षणांनी सर्वांनाच अगस्त्य मुनीच्या आश्रमात आणले. ओंकारचा भावार्थ राम नामात सामावलेला आहे. ओंकार
ओम अक्षराचा अर्थ राम नामात सामावला आहे. सुतीक्षिणी अगस्ती म्हणू लागले, गुरुजी साष्टांग प्रणाम. आपल्याला दर्शन घडवण्यासाठी मी प्रभू श्री रामचंद्रजींना आपल्याकडे आणले आहे. ऋषी धावत आले आणि दर्शन करून कृतार्थ झाले. प्रभू श्री रामचंद्रजींचे दर्शन करून एवढे कृतार्थ झाले की काय सांगू. तेथून सर्वजण आता निघाले. गोदावरीच्या तीरी आले. तेथे पंचवटीत राहण्याच्या उद्देशाने आश्रम बांधला. पंचवटीचा अर्थ आहे 5 प्राण. परमात्मा पंचप्राणात विराजमान आहे. पंचवटी याचा अर्थ संसाररूपी अरण्यात भटकणाऱ्या जीवाला वासनूरूपी शूर्पणखा भेटते. कुठे भेटते? पंचवटी. राम तर तिच्याकडे ढुकूनही पाहत नाही. शूर्पणखा मोहाचे रूप आहे. ती रावणाची बहीण आहे. धीटपणे ती प्रभू श्री रामाजवळ येते आणि म्हणते, मी कुमारी आहे. माझे मन तुमच्यावर जडले आहे. मी तुमच्याशी लग्न करू इच्छितो. शूर्पणखा ही काम वासना होय. रामचंद्रजी म्हटले, तुझ्यासारखाच माझा भाऊ लक्ष्मण अविवाहित आहे. ते त्याच्याकडे जा. माझे तर एक पत्नी व्रत आहे. शूर्पणखा क्रोधाने लाल झाली. तुम्ही आपल्या सीतेसाठी माझी उपेक्षा करीत आहेत. तिने आपले विशाल रूप धारण केले. वासना देखील शूर्पणखाप्रमाणेच प्रथम सुंदर वाटते, पण पुढे जाऊन जेव्हा ती वास्तविक रूप समोर येते तेव्हा मात्र जीव मात्र फसतो. ती प्रारंभी सुकुमार वाटते, नंतर मात्र ती भयंकर होते. तिच्या मुठ्ठीत सटणे सोपे नाही. लक्ष्मणाने तिचे नाक कान कापले व ती रडत रडत रावणाजवळ आली. रावणाने विचारले, काय झाली? तुझी अशी दशा कोणी केली? कशी झाली? शूर्पणखा म्हणाली, दशरथवी 2 मुले पंचवटीत राहतात. त्याच्यासोबत एक सुंदर स्त्री आहे, पण मी तुझ्यासाठी तिला आणण्यास गेले होते. माझी अशी त्यांनी गती केली. रावण तिचे सात्वन करू लागले. इकडे राम सीतेला म्हणाले, सीता, आता लीलेची वेळ आली आहे. तू अग्नीत प्रवेश कर. काय सांगितले प्रभू श्री रामांनी? आता तू अग्नीत प्रवेश कर. आता तुझी जी वेळ आहे तर ती वेळ आता आलेली आहे अग्निपरीक्षेची. त्यामुळे आता त्यांनी दोघांनी एकमेकांना, ते भगवानच होते, ते माता लक्ष्मी आणि प्रभू श्रीराम हे नारायणच होते. तर इकडे राम सीतेला काय म्हणतात, सीते, आता आपली लीला करण्याची वेळ आली आहे. लीलेची वेळ आली आहे. तू अग्नीत प्रवेश कर. आणि म्हणूनच असे लिहिले गेले आहे की रावणाने जी सीता नेली होती ती खरी सीता नसून सीतेची प्रतिछाया होती. हे खरं सत्य आहे. रावण मारीची बरोबर पंचवटीत आला. मारीचीने कपटाने कनक मृगाचे रूप धारण केले आणि सीतेने सुवर्ण मृग पाहिला. तेव्हा ती रामाला काय म्हणाली, प्रभू श्री रामाला, मला याच्या कातड्याची चोळी घालण्याची इच्छा आहे. आपण याची शिकार करा. प्रभू श्री रामाने त्याच्या मागून धावून त्याच्यावर बाण मारला. तेव्हा त्याने हे लक्ष्मण असे उद्गार काढले. तो जमिनीवर पडला. मुद्दा म्हणजे हे त्यांचे खूप चाल होती. इकडे सीतेने लक्ष्मणाच्या नावाची हाक ऐकली. तेव्हा लक्ष्मणाला आपल्या पतीच्या सह्यासाठी तिकडे पाठवले. लक्ष्मण आश्रमाच्या बाहेर पडताच रावणाने भिक्षुकाचे रूप धारण करून सीतेचे हरण करून घेतले आणि सीतेला रथावर बसून रावण आकाश मार्गाने आता चालला होता. मार्गात जटायूने सीतेची अंतर्वाणी ऐकली आणि त्याने रावणाशी युद्ध केले. त्याने रावणाला विचारले की तुझा मृत्यू कुठे आहे? रावणाला छळ करण्याची संधी मिळाली. त्याने खोटे सांगितले की माझ्या पायाच्या अंगठ्यात माझा मृत्यू आहे. जटायू जसा त्याच्या अंगठा कापण्यात झुकला तसेच त्याने जटायूचे पंख तोडून टाकले. लक्ष्मण आलेला पाहून रामाने त्याला विचारले, तुला तर तुझ्या भाऊजाईच्या रक्षणासाठी तेथेच राहण्यास सांगितले होते ना, येथे तू का आलास? लक्ष्मण म्हणाला, मी तेथेच राहू इच्छितो, परंतु वहिनीच्या आग्रहाने मला येथे यावे लागले. त्याने वडील बंधूंना सर्व हकीकत सांगितली. प्रभू श्री रामाची सेवा करणे मोठे कठीण काम आहे. लक्ष्मणाला रामाने म्हटले, पुढील जन्मी मी तुझी सेवा करण्यास येईल. लक्ष्मणाचा दुसरा जन्म बलरामाचा म्हणून झालेला आहे. तर नंतर दोघेही बंधू आश्रमात परत गेले. पाहतात तो काय, सीतेचा तेथे पत्ताच नव्हता. एकनाथांनी सीता वियोगाचे वर्णन फार चांगले केले आहे. राम सीते 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 करीत विलाप करीत होते. लक्ष्मण त्यांना धीर देत होता, समजावत होता. राम म्हणतात, प्रभू श्रीराम काय म्हणतात, ही पृथ्वी माझी सासू आहे. जेव्हा जेव्हा तिच्याकडे माझी दृष्टी जाते तेव्हा तेव्हा जणू काही ही मला विचारते, जर तुझ्यात आपल्या पत्नीचे रक्षण करण्याची शक्ती नव्हती तर तू लग्न कशाला केले? आकाशाकडे दृष्टी केली तर जणू काही सूर्यनारायण दुःखाने म्हणतात, माझ्या कुलात हा कुपुत्र असा का जन्माला आला, जो आपल्या पत्नीचे रक्षण करू शकला नाही. दोघे भाऊ सीता मातेचे शोध करीत करीत फिरत होते. रस्त्यात एका ठिकाणी जखमी झालेल्या जटायू म्हणाला, रावणानेच ही माझी दशा केली आहे. दोघे भाऊ सीताच्या ज्यावेळेस शोध करीत फिरत होते, रस्त्यात एका ठिकाणी जखमी जटायू त्यांना दिसला.
आणि जटायू म्हणाला, रावणानेच माझी ही दशा केली आहे. तो सीताला घेऊन दक्षिणेकडे निघून गेला आहे. रामजी म्हणाले, तुझी जर इच्छा असेल तर मी तुला ठीक करून देतो. जटायूने ते मान्य केले नाही. तो म्हणाला, मृत्यू समय ज्याच्या केवळ नामस्मरणाने अधमालाही मुक्ती मिळते तो राम. जो मृत्यू समय राम ज्याने बोलून घेतले त्याला अशीच मुक्ती भेटून जाईल. राम तर माझ्या समोर उभा आहे. आता मी कोणती इच्छा पूर्ण करण्यास माझे शरीरचे जतन करू आणि जपून ठेवू. मला आता तुमच्या दर्शनाने मुक्ती मिळून जाईल. जाकर नाम मरत मुख आवा, अधमऊ मुकत होई श्रुती गावा. सोमलोचन गोचर आगे, राखू देहू नात केही खागे. म्हणजे जटायूनी गृध पक्षाचा देह टाकून दिला. प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आणि राम राम मुखात बोलताच बरोबर आपले शरीर देह टाकून दिला व तो वैकुंठाला निघून गेला. वैकुंठ लोकची प्राप्ती झाली जटायूला. योगी लोक ज्या गतीची इच्छा करतात ना, ती गती प्रभू श्री रामांनी जटायूला दिली होती. यासाठीच तर भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, पार्वती ते लोक खरोखरच दुर्दैवी होते की जे भगवंताला सोडून सांसारिक विषयावर प्रेम करतात. सुनयू उमा ते लोक अभागी, हरी तजी होई विषय अनुरागी. उष्टी बोरे शबरीची. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये शबरीच्या झोपडीमध्ये प्रभू श्रीरामजी आलेले आहेत, तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण ऐकूया. तर मला अशी आशा आहे की मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा प्रभू श्रीरामाची आवडली असेल तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला खूप पुढे घेऊन जा. तर आपण शबरीची आता झोपडीत राम लक्ष्मण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत आणि कशी उष्टी बोरे खाल्लेली आहेत आणि शबरी कशी रोज प्रभू श्री रामाच्या पदयात्रेसाठी कशी रोज अंगण सारवत असे आणि रोज फुलांनी अंगण सजवत असे. तर खूप छान कथा आहे शबरीची पण. तर तुम्हाला पण ऐकून खूप छान वाटेल. मी ऐकली आहे, वाचली आहे, श्रवण केलेली आहे. मनाला खूप आनंद वाटत आहे की खूप छान छान कथा आपल्याला ऐकायला मिळत आहे. आपण खूप भाग्यवान आहे. खूप काही जन्माचे पुण्य आपल्या पदरी आहे की भागवत पुराणात एक एक गोष्ट आपल्याला श्रवण करायला मिळत आहे आणि 7 जन्मांच्या पापांपासून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळेल आणि भगवंत पण आपल्या हृदयात राहतात. तर आपण भगवंताला सुख देण्याचा आपण प्रयत्न करायचा की आपल्या भगवंताला काय आवडतं. आपल्याला सुखी करायचं काम त्यांचं आहे. आपण भगवंताला सुखी करूया. तर मित्रांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेव.